अमरावतीचं जिल्हा स्त्री रुग्णालय कोट्यावधी रुपयाची इमारत बांधून तयार झालं आणि गेल्या वर्षापासून हे जिल्हा स्त्री रुग्णालय जे आहे ते सुरू झालेलं आहे. अतिशय सुसज्ज इमारत आहे आणि यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपये आउटसोर्सिंगच्या माध्यमातून, एजन्सीच्या माध्यमातून स्वच्छता देखील केली जाते. मात्र या रुग्णालयात जर आपण बघितलं तर ह्या तिसरा मजला आहे. तिसऱ्या मजल्यावर तिथे बालकांचं येण्याशिवाय त्याच्या बाजूलाच हे रुग्णालय असतं. हे वॉशरूम आहे. आपण वॉशरूमची अवस्था पाहू शकतो की या ठिकाणी कशा पद्धतीने बेसिनमध्ये जे कचरा असेल, पाणी असेल साचलेलं आहे. हे आपण जर बघितलं टॉयलेटची अवस्था तर गेल्या कित्येक वर्षापासून हे साफ केलं की नाही केलं हे या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. आणि जर कॉरिडॉरचा विचार केला तर आपण ह्या पॅसेजमध्ये व्हिजिटर्स असतात किंवा रुग्णांचे नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि वेटिंग रूममध्ये बसतात. मात्र त्या ठिकाणची जर आपण ठिकाणी कचरा साचलेला आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी की अनेक ठिकाणी खर्रा खाल्ल्याचे जे खर्रा खाऊन थुंकल्याचे जे डाग आहे ते या ठिकाणी दिसत आहे. आणि गेल्या कित्येक वर्षापासून किंवा महिन्यापासून याची साफसफाई देखील झाली की नाही झाली हा देखील एक प्रश्न जो आहे अनुत्तरित आहे. ठिकठिकाणी कचरा साचलेला आपण पाहू शकतो. हा वॉटर कूलर आहे आणि वॉटर कूलरच्या आसपासचा हा एरिया आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की जिथे डस्टबिन आहे ठेवलेलं आहे त्या डस्टबिनची अवस्था आपण पाहू शकतो कशा पद्धतीने. हा वॉटर कूलर आहे. या वॉटर कूलरमधूनच तर त्याला ॲक्वागार्ड लागलेला आहे. त्या पाणी जे पिलं जाते या ठिकाणची देखील आसपासची जी स्वच्छता आहे ती कशा पद्धतीने या स्वच्छतेकडे पूर्णपणे ह्या रुग्णालयाचं जे आहे ते दुर्लक्ष आहे. या ठिकाणी ठिकठिकाणी बॉटल्स पडल्या असतील आपण पाहू शकतो किंवा चपला असेल. कालच या रुग्णालयात जर बघितलं आपण तर व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यामुळे 3 बालकांचा मृत्यू झाला. आणि कालच खरं तर या रुग्णालयात आरोग्यमंत्र्यांचा दौरा झाला. त्यावेळी खरं तर साफसफाई करायला हवी होती. मात्र इथलं जे प्रशासन असेल किंवा ज्या एजन्सीला हे कंत्राट दिलेलं आहे त्या कंत्राटदाराचं या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचं दिसत आहे. या रुग्णालयाचं जर बघितलं तर खरं तर या रुग्णालयाचे जे मेडिकल सुपरिटेंडंट आहे, वैद्यकीय अधीक्षक आहे, यांच्याकडे सिव्हिल सर्जनचं प्रमोशन झालेलं आहे त्यांचं. आणि सिव्हिल सर्जनचं प्रमोशन झाल्यावर देखील त्यांच्याकडे हा चार्ज आहे. त्यामुळे कदाचित 2-2 रुग्णालयाचा कारभार जो सांभाळणे कदाचित या अधिकाऱ्यांना शक्य होत नसेल. त्यामुळं कोट्यावधी रुपयाचा खर्च जो आहे तो या साफसफाईवर होतो. मात्र साफसफाई का होत नाही असा देखील प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.